गोंदियामधल्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालय इथल्या KTS रुग्णालयात रुग्णांना उपचाराकरता पायपीट करावी लागते, कारण की उपचार घेण्याकरता आलेल्या रुग्णांना रजिस्ट्रेशन करावं लागतंय। यामध्ये आधार नंबर सांगून OTP मागवला जातो। गरजू रुग्णांकडे मोबाईल नसला किंवा OTP नसला की चिठ्ठी मिळत नाहीये आणि चिठ्ठी मिळाली नाही तर उपचार होत नाहीये। यावर OTPच्या तुगलकी फरमानामुळे अनेक गरजू आजारी रुग्ण उपचार न घेताच आल्या पाऊली परत जातात। पर्ची बनाने के लिए पहले वेट करने के लिए बोले, OTP आएगा मोबाइल पे बोल के 5 मिनट वेट किया। उसके बाद मैं बोला कि OTP नहीं आई है तो आगे बात कीजिए। उसके बाद उन लोग बात किए या नहीं किए ये मैं नहीं जानता। उसके बाद OTP नहीं आई है लेकिन मैं एक पर्ची बना के दे दिए। प्राथमिक चिठ्ठी जी असते ना ट्रीटमेंटसाठी ते काढायला गेलो तर त्यांनी मला आधार कार्ड विचारलं। माझ्याकडे फिजिकली आधार कार्ड नव्हता म्हणून मी आपल्या मोबाईलमध्ये त्यांना आधार कार्ड दाखविला आणि त्यांनी मला म्हटलं की OTP आहे का। त्यांना मी म्हटलं की OTP जो मोबाईल आहे तो माझ्या घरी आहे, माझ्याकडे नाही आहे सध्या। तर त्यांनी मला म्हटलं की OTP शिवाय तुम्हाला चिठ्ठी नाही देत आम्ही, तुम्हाला जिथं कंप्लेंट करायची आहे तिथं करा, असं त्यांचं म्हणणं आहे ना। अजूनपर्यंत मला चिठ्ठी त्यांनी दिली नाही आहे। गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या KTS रुग्णालय येथे रुग्ण मध्य प्रदेश छत्तीसगड येथून मोठ्या प्रमाणात येतात। ज्याप्रमाणे हे जिल्ह्यातील मोठं रुग्णालय आहे, इथे आता सध्या तरी रुग्णांना फार त्रास सहन करावा लागत आहे। जोपर्यंत OTP येत नाही तोपर्यंत त्यांना चिठ्ठी मिळत नाही आहे, उपचार त्यांचे थांबलेला आहे। आपण आलो आहे गोंदिया येथील शासकीय महाविद्यालय आहे आणि इथे रुग्णाला फार त्रास सहन करावा लागला। ज्याप्रमाणे आभा कार्डचे रजिस्ट्रेशन या रुग्णांकडून केले जात आहेत। मोठ्या प्रमाणात रुग्ण येते, मात्र आभा रजिस्ट्रेशनमध्ये यांना OTP न आल्यामुळे यांना रुग्ण आयापावली वापस जायला लागत आहे आणि मोठ्या प्रमाणात रुग्णांची इथे गैरसोय होत आहे। OTP न आल्यामुळे रुग्णांना आपला उपचारसुद्धा घेणं कठीण होत आहे। त्याप्रमाणे ही OTP रुग्णांसाठी त्रासदायक ठरली आहे। आभा रजिस्ट्रेशन इथे होत आहे। जे रुग्ण येतात इकडे फार त्रासलेले असतात आणि मध्य प्रदेश छत्तीसगड सीमा असल्याने मोठ्या प्रमाणात इथे रुग्णांची संख्या वाढलेली असते। मात्र ही OTP नसला तर उपचार नाही, अशी ज्याप्रमाणे इथे लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे रुग्णांना इथे गैरसोय होत आहे। बहुतेक रुग्णांना इथे उपचार अभावी घरी जावं लागत आहेत, त्यामुळे इथे रुग्णांची इथे गैरसोय होत आहे। आशिष जुंगे, पुढारी न्यूज, गोंदिया।